माणसाचं मरण हे ठरलेलं आहे. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी माणसाचा मृत्यू हा होणारच. या जगामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी चुकवू शकता, पण मरण नावाची गोष्ट माणसाला कधीच चुकवता येत नाही. जन्म वाया, तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा. माझे नाथ बाबा म्हणतात, जी लोक जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय आपलं आयुष्य खर्च करतात ना, त्या लोकांचं जीवन पूर्णपणे व्यर्थ आहे. या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला विनंती करताय. अगदी तुकोबारायांची विनंती जर बघितली, छोटीशी विनंती आहे, काय? लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो मी तुमच्या पाया पडतो. पण पाया पडून काय सांगता माहितीये? काय करा? बसल्या बसल्या करटाळी बोला मुखी नाम. आता मी कीर्तन करते, यशोदाताई पखवाज वाजवतात, बाकीच्या मुली कोण टाळ वाजवतो, कोण गायन करतो. मग बसल्या बसल्या तुम्हाला काय काम? कीर्तन संपल्यावर काही म्हटल्या का? कीर्तन संपल्यावर जेवायचं. मग जेवणापुरतं काम तरी केलं पाहिजे की नाही? मग काय काम करायचंय? तुकोबाराय म्हणतात, बसल्या बसल्या करटाळी बोला मुखी नाम. बसल्या बसल्या आपल्याला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. संत महात्मे माझी तुकोबाराय पाया पडून विनंती करतायत. आता तुकोबाराय आपल्या पाया पडून विनंती करतायत. तुकोबाराय म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती. तुकोबारायांचा अधिकार किती मोठा होता? काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. इतका मोठा अधिकार तुकोबारायांचा होता की यमराजा जर समोरून आला, तुकोबारायांना बघितलं की यमराजा तुकोबारायांना सलाम करायचा. आणि तुकोबारायांच्या घरी जर गेला तर पडेल ती कामं यमराजा करायचा. तुकया घरी राबतसे. इतका मोठा अधिकार माझ्या संत महात्म्यांचा होता. कशामुळे? फक्त नामचिंतनाच्या जोरावर संतांनी काळाला जिंकलं. या मृत्यू लोकांमध्ये कधी यायचं, कधी जायचं हे पूर्णपणे संतांच्या हातामध्ये होतं. तुम्ही आम्ही सगळी माणसं काळाच्या स्वाधीन आहोत. काळाने ठरवलं आपल्याला आत्ता घेऊन जायचं, तो आत्ता घेऊन जाऊ शकतो. पण संत महात्म्यांच्या हातामध्ये काळ होता, कधी यायचं कधी जायचं. एक उदाहरण सांगते. माझ्या नाथ बाबांच्या जीवनामध्ये त्यांनी जेवढी काही ग्रंथ संपदा निर्माण केली तेवढी सगळी षष्ठी तिथीच्या दिवशी नाथ बाबांनी विचार केला की माझ्या जीवनामध्ये षष्ठी तिथीला अनन्यसाधारण असं महत्व आहे, म्हणून मी माझा देह सुद्धा षष्ठी तिथीच्या दिवशी ठेवणार. षष्ठी तिथीचा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी नाथ बाबांनी आपला देह ठेवला. गिरिजा माऊलीने हंबरडा फोडला, हरिपंडित गेला, सगळ्या पंडितांना सांगितलं आमचे बाबा गेले, सगळ्यांनी बाबांच्या अंत्ययात्रे करता चला. सगळी पंडित मंडळी आली, ब्राह्मण मंडळी आली, तिरडी तयार करण्यात आली, 4 खांदेकरी पुढे एक मडक्यावाला. नाथ बाबांची अंत्ययात्रा रस्त्यानं चालली होती आणि रस्त्यानं चालली असताना आपले 4 भाऊबंद तेव्हा जवळ येतात. केव्हा माहितीये? तिरडी उचलायच्या वेळेला. इतर दिवशी 36चा आकडा. मग ते तिरडी उचलली आणि मध्येच एक खांदेकरी ब्राह्मण म्हटला, काय रे, हा नाथ बाबा जन्माला आल्यापासून खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये राहिला. आई वडिलांच्या श्राद्धाला यानं प्रथम हरिजनांना जेवण दिलं, नंतर ब्राह्मणांना जेवण दिलं आणि मरते समय मात्र याला आपल्याच खांद्यावर जावं लागलं ना. हे पंडितांचं वाक्य ऐकल्याबरोबर नाथ महाराजांनी तिरडीवरच्या अंगावरच्या दोऱ्या तडातड तोडून टाकल्या. नाथ बाबा म्हटले, मी हवं तर नंतर मरेल पण तुमच्या खांद्यावर जाणार नाही. तिरडीवरून उडी मारली आणि नाथ महाराज आपल्या घरी निघून गेले. ठरवलं होतं षष्ठी तिथीलाच देह ठेवायचा. आता तिथी वर्षातून एकदा येते, पुन्हा 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर षष्ठी तिथी आली. सकाळी सकाळी नाथ बाबांनी पुन्हा आपला देह ठेवला. गिरिजा माऊलीने हंबरडा फोडला, हरिपंडित गेला, सांगितलं पंडितांनो आमचे बाबा मागच्या वर्षी सारखे परत एकदा गेले, सगळ्यांनी अंत्ययात्रेत करता चला. ते पंडित लोक म्हटले, अरे तुझा बाप कसला मरतो? अरे मरणाची तो ढोंग करतो, तिरडीवरून तो उडी मारून पळतो, आम्ही तुझ्या बापाच्या अंत्ययात्रेला येणार नाही. त्यानं सांगितलं एकदाच चला, हवं तर परत येऊ नका, पण पाया पडतो तुमच्या. विनंती केली. पुन्हा सगळी पंडित मंडळी आली. 4 खांदेकरी पुढे एक मडक्यावाला. नाथ बाबांच्या अंत्ययात्रा रस्त्यानं चालली होती. तेवढ्यात गावामध्ये एक म्हातारी आजी तिच्या नातीला तिच्या सासरी पोचवायला चालली होती. नाथ बाबांची अंत्ययात्रा बघितली. ती आजी म्हटली, या मेल्याला काय आजच मरायला सुचलं? माझी नात पहिल्या मुळाला सासरी चालली आणि मेल्यानं रस्त्यातच अपशकुनी केला.
हे त्या आजीचं वाक्य ऐकल्याबरोबर नाथ महाराजांनी अंगावरच्या दोऱ्या तडातड तोडल्या. सांगितलं, आजी माझ्या जाण्याने तुझ्या नातीला जर अपशकुन होणार असेल, मी आत्ता मरत नाही, हवं तर मी नंतर मरतो. परत तिरडीडून उडी मारली आणि परत आपल्या घरी गेले. पुन्हा 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर पुन्हा षष्ठी तिथी आली. सकाळी सकाळी नाथ बाबा उठले, कारण त्यांना माहिती होतं आता माझ्यासाठी कोणी येणार नाही. सकाळी सकाळी उठले, कोणाला काही न सांगता गंगामाईमध्ये गेले. 2 हार घेतले, एक घट घेतला. एक हार घटाला अर्पण केला, एक हार गंगामाईला अर्पण केला आणि त्याच घटाच्या खाली माझ्या नाथ बाबांनी जलसमाधी घेतली. आजही पैठणला जर गेलो तर पैठणला नाथ बाबांची जलसमाधी आहे. आता मला सांगा, नाथ महाराजांनी काळाला किती वर्ष थांबवलं होतं? 3 वर्ष. पण आपण 3 सेकंद सुद्धा थांबू शकत नाही. कारण का? आपण सगळी माणसं काळाच्या स्वाधीन आहोत. संत महात्म्यांच्या हातामध्ये काळ होता. का? तर त्यांनी अखंड रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं केलेलं चिंतन. म्हणून नामचिंतनाच्या जोरावरच आपण त्या भगवान परमात्म्याला आकळू शकतो. त्याच्याशिवाय तुमचा माझा उद्धार होणार नाही. म्हणून तुकोबाराय तुम्हाला मला विनंती करून सांगतायत काय? अभंगाचे प्रथम काही तरी गेला जन्म वाया. म्हणून तुकोबाराय तुम्हाला मला प्रत्येकाला सांगतात काय? तुम्ही विठ्ठलाचं जर चिंतन केलं नाही तर तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा. कारण या जगामध्ये माणसाला मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. आणि तो किती दुर्लभ आहे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में मत घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में मत घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अतिशय दुर्लभ असा नरदेह भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला प्रत्येकाला दिलाय. आणि हा देह कधी जाईल ते सांगता येणार नाही. देह जाईल जाईल त्यासी काळ ओबा खाईल. प्रत्येक माणसाचं मरण हे ठरलेलं आहे. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी माणसाचा मृत्यू हा होणारच. या जगामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी चुकू शकता, पण मरण नावाची गोष्ट माणसाला कधीच चुकवता येत नाही. ते ज्या दिवशी आहे त्या दिवशी येणारच. एक सुंदर उदाहरण सांगते, लक्षपूर्वक ऐका. एका गावात एक साधू महाराज असे फिरत फिरत आले होते. त्या गावामध्ये त्यांना एक सुंदर मूर्तिकाराचा कारखाना दिसला. त्याच्या कारखान्याच्या बाहेर ज्ञानोबा, तुकोबा, विठ्ठलाच्या अशा अनेक सुंदर सुंदर सुबक मूर्त्या त्यानं घडवलेल्या होत्या. साधू महाराज गेले, त्या मूर्तिकाराचं कौतुक केलं. त्या मूर्तिकारानं साधू महाराजांचं दर्शन घेतलं. साधूचं दर्शन घेतलं आणि आपला हात पुढे केला, कारण माणसाला आपलं भविष्य ऐकायला फार आवडतं. आता हात पुढे केलं आणि सांगितलं, महाराज योगायोगानं आलात, तुमचे पाय माझ्या कारखान्याला लागले, तर आलात तर माझं भविष्य सांगा. महाराजांनी त्याचं भविष्य बघितलं, सांगितलं, बरं झालं बाबा तू तुझं भविष्य विचारलंस. तुझं मरण परवा दुपारी 12 वाजता तुला मरण येणार आहे. तो मूर्तिकार घाबरला. म्हटला, महाराज अहो आत्ता माझं वय 30-35 वर्षाचं, मला अजून खूप जगायचंय. साधू महाराजांनी सांगितलं, जे ब्रह्मलिखित आहे ते कोणी चुकू शकत नाही. लल्लाटीचे लिहिले तरी कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसोन जाय. जे आपल्या नशिबात आहे ते कोणी पुसू शकत नाही. मरण माणसाला पुढे ढकलता येत नाही. त्यानं सांगितलं, महाराज तरी पण काहीतरी उपाय सांगा. महाराजांनी सांगितलं, शक्यतो मरण चुकवता येत नाही, पण एक क्षण जर चुकला तर माणसाचं मरण कदाचित टळू शकतं. मी तुला सांगतो, तू इतका सुंदर मूर्तिकार आहे ना, तू 2 दिवसामध्ये तुझ्यासारख्या 8 सुंदर मूर्ती तयार कर. आणि ज्या दिवशी दुपारी 12 वाजता यमराजा तुला घ्यायला येणार आहे ना, त्या दिवशी तू त्या मूर्तींच्या मध्ये उभा राहा, जेणेकरून खरा मनुष्य कोण आणि मूर्ती कोण ही यमराजाला कळणार नाही. तो क्षण जर टळला तर मरण पुढे ढकलू शकतं. त्या मूर्तिकारानं 2 दिवसामध्ये आपल्यासारख्या सुंदर 8 मूर्ती त्यानं तयार केल्या. दुपारी 12 वाजता मरण येणार आहे ना, सगळ्या मूर्ती अशा व्यवस्थित लाईनीत लावल्या आणि या बाजूला 4 या बाजूला 4, आणि तो मूर्तिकार सगळ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहिला. आता उभा राहिल्यानंतर दुपारी 11:30 वाजता यमराजा बघायला आला. ज्याचं वर्णन आपल्याला दिलंय तो मनुष्य तोच आहे की नाही, त्याचं वर्णन बघायला आल्यानंतर त्या यमराजाने बघितलं, अरे एका माणसासारखी 8 माणसं. या जगामध्ये ब्रह्मदेवानी तर अशी कुणाची मूर्त घडवली नाही.
यमराजाला काही कळेना, इंद्र येऊन गेला, चंद्र येऊन गेला, नारद मुनी आले, कुणालाच काही कळेना. 12ला 5 मिनिटं कमी होते. जगाच्या बापाला भगवान विष्णूला बोलवलं, विष्णूजी तुम्ही या, याचं मरण दुपारी 12 वाजताय, याला आम्हाला घेऊन जायचंय. जगाचा बाप भगवान विष्णू आले. आल्याबरोबर त्यांनी ती मनुष्य बघितल्या, त्या सुंदर मूर्ती बघितल्या. देवाला सुद्धा कळे नाही याच्यातला खरा मनुष्य कोण आणि मूर्ती कोण. पण भगवान विष्णू म्हणजे सगळ्यात चतुर. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुझी विठोबा. भगवान विष्णू म्हणजे अतिशय चतुर. भगवंतांनी सुद्धा विचार केला की अरे इतका सुंदर मूर्तिकार, देवानं कौतुक करायला सुरुवात केली. कारण देवानं ठरवलं जो खरा मनुष्य आहे ना त्याला मी 2 मिनिटात बोलायला लावणार. भगवान परमात्म्यानं स्तुती करायला सुरुवात केली. या विश्वामध्ये अनेक मूर्तिकार बघितले, पण या मूर्तिकाराने इतक्या सुंदर मूर्ती घडवल्यात. डोळ्यात फरक नाही, ओठात फरक नाही, नाकात फरक नाही, केसांमध्ये फरक नाही, असा एवढा सुंदर मूर्तिकार अजूनपर्यंत मी जगाच्या पाठीवर कधीच बघितला नाही. कोण आहे तो मूर्तिकार? त्या मूर्तिकाराचा मला आत्ताच्या आत्ता सत्कार करायचा आहे. आता ज्या मूर्तिकाराने त्या मूर्ती घडवल्या होत्या त्याला माहिती होतं आपलं मरण दुपारी 12 वाजता आहे. भगवंताने किती जरी स्तुती केली तरी यांनी गप बसावं का नाही? भगवंत जेव्हा म्हटले ना याच्यासारखा सुंदर मूर्तिकार अजून या जगात बघितला नाही, तो 8 मूर्तींच्या मध्ये उभा होता ना, त्याने आपली छाती पुढे केली, म्हटली देवा तो मूर्तिकार मी आहे. भगवंत म्हटले उचला याला. लगेच घेऊन गेले. का? आपलं मरण ज्या दिवशी ठरलंय त्या दिवशी तुम्हाला मला प्रत्येकाला जावं लागतं. मरण नावाची गोष्ट माणसाला चुकवता येत नाही. नाथ बाबा म्हणतात घडोघडी काळ वाट याची पाहे. नाथ बाबा म्हणतात घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ प्रत्येक घडीला प्रत्येक क्षणाला तुमची माझी प्रत्येकाची वाट बघतोय. काळाने घेऊन जायच्या अगोदर तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. माझे नाथ बाबा म्हणतात जी लोक जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं चिंतन करत नाही, अहो तुमच्यापेक्षा पशु पक्षी बरे. भक्तिविना पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही. भक्तिविना पशु कशासी वाढला. नाथ बाबा म्हणतात तुला जर देवाचं चिंतन करायचं नव्हतं तर तुला सटवीने 5वीच्या दिवशी का नाही नेलं? इतका संत महात्म्यानं जे लोक चिंतन करत नाही त्यांचा राग येतोय. म्हणजे संत महात्मे जरी रागानं बोलतात त्या रागामध्ये त्यांची काय आहे? लोकांच्या उद्धाराची तळमळ आहे. आई जशी तळमळीनं आपल्या मुलाला म्हणते बघा, एखाद्या आईचा मुलगा जर भर उन्हामध्ये उन्हात खेळत असेल, आईने बघितलं की आई त्याला म्हणते पिंट्या अरे उन्हात खेळण्यापेक्षा तिकडे सावलीत मर, म्हणता की नाही? म्हणता ना? मग आई आपल्या मुलाला मर म्हणते. त्या मर शब्दात प्रेम असतं की राग असतो? त्या मर शब्दातही प्रेम आहे. तसं संत महात्मे आपल्याला म्हणतात सटविने नेला कैसा नाही. त्यांच्याही शब्दामध्ये काय आहे? लोकांच्या कल्याणाची तळमळ आहे. अगदी तळमळीनं माझे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला विनंती करतायत. म्हणून संत महात्मे आपल्याला जर विनंती करत असतील तर आपण भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. का? तर त्याचं चिंतन केल्याशिवाय तुमच्या माझा कोणाचाही उद्धार होणार नाही. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आपण या ठिकाणी जन्माला आलात ना, इथे जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याला ओळखायचंय, त्याचंही आपल्याला वर्म माहिती पाहिजे. जीवनामध्ये वर्म चुकलं तर माणसाला दुःख भोगावं लागतं. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका मुलाचं नवीन लग्न झालं, तो आपल्या सासूरवाडीला निघाला. आता निघाल्यानंतर बोलू नका. आईने सांगितलं बाळा तुला दिवसातून 2-4 वेळा जेवायची सवय आहे आणि सासूरवाडीला गेल्यानंतर सारखं सारखं जेवता येणार नाही. मग तुला जर भूक लागली तर खिशामध्ये नाश्त्याला म्हणून काहीतरी घेऊन जा. कारण आईला आपला मुलगा कितीही जरी मोठा झाला, त्याला मुलं जरी झाले तरी आईला आपला मुलगा कसा लहानच वाटतो ना. मग तिने आपल्या मुलाला नाश्त्याला म्हणून त्याच्या खिशामध्ये, तुम्हाला लाह्या कळतात का? मुरमुरे जावई लोक म्हणजे लाह्या कळतात का मुरमुरे म्हटलं का? दोन्ही कळत नाही का? दोन्ही कळतं. बरं,
त्या आईनं आपल्या मुलाकरता खिशामध्ये त्याच्यात 2 खिशा भरून त्या लाह्या दिल्या आणि जावई निघाला सासूरवाडीला. आता रस्त्यानं चालत चालत, पूर्वीच्या काळी गाड्या नव्हता, सासूरवाडीला जाऊन पोचला. घरात पाय दारात पाय, त्याला कडकडून भूक लागली. आता त्याला वाटलं आल्याबरोबर जर जेवण मागितलं तर सासूबाई सांगल जावई जरा लहापटत दिसतो. आता खिशामध्ये लाह्या आहेत, सासू सासऱ्याच्या समोर खातो तर लहान बाळासारखी इज्जत जाते, करायचं तरी काय. भूक तर लागली होती. सासरी बुवा असे गप्पा मारायला बसले. यानं थोडंसं डोकं लावलं. म्हटलं सासरी बुवा, मी फार लांबचा प्रवास करून आलोय, मला एक 10 मिनिटं आराम करायचा आहे, तुम्ही फक्त 10 मिनिटाकरता बाहेर जा. याला खायच्या होत्या, लक्ष आहे ना तुमचं, याला खायच्या होत्या लाया. आता त्यानं आपल्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढून दिलं आणि त्याला वाटलं कोणीतरी यायच्या अगोदर 5 मिनिटांमध्ये खिशातल्या सगळ्या लाया संपल्या पाहिजे, म्हणून त्यानं दार लावलं. पण इतकी भूक लागली का गडबडीमध्ये तो कडीच लावायला विसरला आणि त्यानं त्या दोन्ही खिशामध्ये हात घातले. 2 मूठ लाह्या काढल्या, तोंडामध्ये घातल्या. आता मला सांगा, 2 मूठ लाह्या तोंडामध्ये घातल्यानंतर त्या चावता येतील का हो? आणि नसेल विश्वास तर घरी जाऊन प्रयोग करा, काही हरकत नाही. त्यानं त्या 2 मूठ लाह्या तोंडामध्ये घातल्या आणि तेवढ्यात त्याच्या मोठ्या मेवण्याला समजलं का आपले दाजी आले. तो मेवणा असं पळतच आला, दार ढकललं. म्हटलं दाजी कधी आलात, बरे आहात का, आमची ताई कशी आहे. मेवण्याचा आवाज ऐकला. म्हटलं आता आपलं काही खरं नाही. असं गरकन तोंड फिरवलं आणि मानच खाली घातली. मेहुणा विचारतो दाजी कधी आली, दाजी काही बोलतच नाही. तो मेहुणा असा समोरून गेला, असं खाली वाकून बघितलं. बघतो तर काय, आपल्या दाजींचं तोंड कशाने तरी सुजलेलं. हाक मारली, आई बाबा पळत या. म्हटले काय झालं, अहो आपल्या दाजींचं तोंड कशाने तरी सुजलं. म्हटले सासरा म्हटला 2च मिनिटं झाले, बाहेर गेलो, काहीच नव्हतं ना, अचानक झालं तरी काय, प्रवास केला असेल, काहीतरी झालं असेल. तिथला वैद्य बोलवला, अनेक प्रकारचे इंजेक्शन दिले. इंजेक्शन देऊन देऊन याच्या अंगाची चाळण झाली, पण तोंडावरची सूज काही वसरेना. सगळं फरक पडत नाही. सासूबाई म्हटली आपण असं करू, घरगुती गावठी उपाय करू. म्हटले काय, पूर्वीच्या काळी अंगावर जर सूज आली तर ते वाळूने किंवा विटेने शेकवायचे. पण सासूबाईने सांगितलं जावयाची सूज इतकी डेंजर आहे, वाळू विटेचा फरक पडणार नाही. म्हटली 2 उलटण्या मस्तपैकी चुलीमध्ये तापायला घाला. 2 उलटण्या चुलीमध्ये तापायला घातल्या, चांगल्या चरचरीत लाल केल्या, जावयाच्या गालावर ठेवल्या. पण जावयाची जात अशी आहे, सासूरवाडीला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण सासूरवाडीला आपली इज्जत जाऊ द्यायची. बघा किती जोरात नाही म्हटले. इज्जतीसाठी अक्षरशः सगळे चटके सहन केले, पण गालावरची सूज काही वसरे ना. सगळे उपाय करून थकले. संध्याकाळ झाली. तेवढ्यात त्याचा सगळ्यात छोटा मेवणा गेला होता शाळेत. आणि त्या दिवशी गुरुजींनी नेमकं शाळेमध्ये शिकवलं, बाळांनो एखाद्या माणसाची दातखिळ जर बसली आणि एखादा माणूस जर तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं, तो ॲटोमॅटिक तोंड उघडतो. संध्याकाळी शाळा सुटली, पिंट्या घरी आला. बघतो तर काय, घरासमोर सगळी गर्दी जमलेली. काय झाले, लहान मुलगा आहे, कुणीच काही सांगत नाही. गर्दीतून पुढे गेलं आणि त्याला एवढंच समजलं आपले दाजी आलेत आणि ते काही तोंड उघडत नाही. मग त्याला लगेच गुरुजींचं वाक्य आठवलं, एखादा मनुष्य जर तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं. तो पिंट्या गर्दीतून पुढे गेला. गेल्याबरोबर त्यानं आपल्या दाजींचं नाक दाबून धरलं. 1 मिनिट झाला, जीव जायची वेळ आल्याबरोबर त्या दाजींनी बसलेल्या सगळ्या लोकांच्या अंगावर असा फुर्रकन मुरमुऱ्यांचा फवारा केला. आता त्याच्या तोंडात काय आहे हे अगोदरच जर घरातल्या लोकांना कळालं असतं तर त्याला इंजेक्शन घेण्याची, चटके घेण्याची गरजच नव्हती. पण वर्म चुकलं म्हणून दुःख भोगावं लागलं. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा ऐसी वर में माझा दावी नारायणा, 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 अंतरीचा खुना
दावी नारायणा ऐसी वर में मज दावी नारायणा ऐसी वर में मज दावी नारायणा ऐसे वर में माझा 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 दावी नारायण दावी नारायणा तुकोबरे म्हणतात देवा असं वर्म सांगा ऐसी वर में मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी देवा असं वर्म सांगा जे वर्म आमच्याकडून चुकता का माने आणि म्हणून तुकोबरे तुम्हाला मला वर्म सांगतात सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया तुकोबरे म्हणतात तुम्ही विठ्ठलाचं जर चिंतन केलं नाही तर तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा तुम्ही रात्रंदिवस कितीही संसार जर भरण्याचा प्रयत्न कराल जशी जशी तुम्ही संसार भरणार तितके तितके तुम्ही संसारापासून दूर जाणार अभंगाचे दुसरे चरण करिता भरवारी दोरावासी दोरी करिता भरवारी दोरावासी दोरी करिता भरवारी दोरावासी दोरी करिता भरवारी करिता भरवारी दुरावासी दोरी करिता भरवारी दुरावासी दोरी करिता भरवारी दुरावासी दोरी करिता भरवारी दुरावासी करिता भरवारी दोरावासी दोरी करिता भरवारी दोरावासी दोरी करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी
तुकोबाराय म्हणतात तुम्ही विठ्ठलाचं चिंतन करा. तुम्ही विठ्ठलाचं चिंतन जर केलं नाही, तुम्ही संसारच भरण्याचा प्रयत्न केला करिता भरोभरी दुरावसी दुरी, तर संत महात्मे म्हणतात तुम्ही संसार भरण्याचा प्रयत्न जसे कराल तसे तसे तुम्ही संसारापासून दूर जाणार. दुरावसी दुरी, आणि संसारापासून दूर गेल्यानंतर भवाची पुरी वाहावसी, भवनगरीमध्ये तुम्ही कधी बुडून जाल हे तुम्हाला शब्दात सुद्धा समजणार नाही. म्हणून संसार रूपी भवसागराच्या अलीकडे आपण आहोत. पलीकडे नेणार आहे माझा भगवान परमात्मा. त्याच्या बोटाला धरून तुम्हाला मला प्रत्येकाला पलीकडे जायचे. कारण का या जगामध्ये भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही कष्ट करा, तुमच्या कष्टाचं फळ मी तुम्हाला द्यायला तयार आहे. भक्तही म्हणतात भगवंता आम्ही सुद्धा कष्ट करू, तुझं नामचिंतन करू, पण आमची भवसागर नौका मध्येच तू बुडू देऊ नको. कारण का तर या जीवनामध्ये भगवान परमात्मा करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी भाव मेरी तार दो भगवन, करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन, दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है जिंदगी दया की है भीख मांगती, मन में बसाकर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती, मन में बसाकर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती, तेरी आरती, तेरी आरती. काय भगवान परमात्मा आम्ही तुझं नामचिंतनही करायला तयार आहे, पण तू फक्त काय कर, आमची भवसागर नौका मध्येच तू बुडू देऊ नको. कारण का पलीकडे नेणार आहे तो आपल्याला भगवान परमात्मा. त्याच्याशिवाय आपण संसारूपी भवसागराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात जीवन जगत असताना ज्यांना आपल्यावर उपकार केलेत ना, त्या उपकार करणाऱ्या माणसाला कधीच विसरायचं नसतं. जीवनामध्ये आपल्यावर कुणाचे ना कुणाचे तरी उपकार होत असतात. काही काही लोक विसरतात, त्याला राक्षसाची जात असं म्हणतात. ज्ञानेश्वरीत वर्णन आले, जेथील या कृपे लागी वरू तेथेच होय व्याभिचारू, मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. जीवनात ज्यानं आपल्याला मोठं केले, ज्यानं आपल्यावर उपकार केलेत त्याला विसरायचं नाही. माणसाची जात अशी आहे, ज्यानं आपल्याला उपकार केलेत ना आपण त्याला पायाखाली तुडवतो. पण देवाचं तसं नाही आहे. ज्यानं उपकार केलेत ना भगवंत त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा, तुम्हाला जीवनामध्ये कामी येईल. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासाला निघाले होते, वनवासाला निघालेली असताना उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ होती. सीता मातेला खूप तहान लागली होती. सीता माता प्रभूंच्या जवळ गेल्या, सांगितलं प्रभू माझे प्राण तहानेने व्याकुळ झालेत, मला पाणी हवंय. सगळीकडे प्रभूंनी पाणी शोधलं, प्रभूंना पाणी मिळेना. प्रभू जंगलामध्ये चालत गेले, त्यांना तिथे एक मोर दिसला. प्रभूंनी त्या मोराला सांगितलं मोरा माझ्या बायकोचे प्राण तहानेने व्याकुळ झालेत, इथे आजूबाजूला कुठे पाण्याचा झरा आहे का? मोरानं सांगितलं प्रभू आजूबाजूला तर कुठे नाही, पण आपण 1-2 किलोमीटर अंतरावर जर गेलो तिथे पाण्याचा मोठा तलाव आहे. प्रभूंनी सांगितलं मोरा तू काही कर, मला त्या तलावाचा पत्ता तो रस्ता मला दाखव. मोराने सांगितलं ठीक आहे प्रभू मी तुम्हाला रस्ता दाखवतो. मोर पुढे चालू लागला, प्रभू रामचंद्र सीता माता लक्ष्मणजी पाठीमागे चालू लागले. जेव्हा खोल दरी आली, मोरानं सांगितलं प्रभू जिथे दरी लागेल तिथे मी चालणार नाही, मी उडून पलीकडे जाणार. प्रभू म्हटले तू कुठे गेला मला कसं कळेल? त्या मोरानं सांगितलं प्रभू मी रस्त्यानं चालता चालता उडता उडता माझ्या अंगावरचा एक एक पीस मी रस्त्यामध्ये टाकतो आणि त्या पिसाच्या संकेतानुसार तुम्ही पुढे या. मोर पुढे चालत होता, प्रभू रामचंद्र त्याच्या पाठोपाठ चालत होते. मोर त्या झऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला, प्रभू रामचंद्रही त्या झऱ्यापर्यंत जाऊन पोहोचले. पण मोर जेव्हा त्या झऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला ना, तेव्हा त्या मोराच्या अंगावर एकही मोराचा पिसारा शिल्लक राहिला नव्हता. सीता मातेला पाणी दिलं, सीता माता पाणी पिल्या, तृप्त झाल्या. आणि मग प्रभूंनी त्या मोराकडे बघितलं, कारण मोराचं सौंदर्य आहे त्याच्या पिसाऱ्यामध्ये. प्रभूंनी त्या मोराकडे बघितलं आणि त्याला सांगितलं की बाबा तू माझ्याकरता, माझ्या पत्नीचे प्राण वाचवण्याकरता तू तुझ्या सुंदरपणाचा त्याग केला, सगळे मोर पिसारे माझ्याकरता खर्च केले, तू तुझं सौंदर्य सुद्धा माझ्याकरता नष्ट केलंस मोरा. पण मोरा
पुढच्या जन्मात तरी 100% मी तुझ्या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्रेतायुग गेलं, द्वापार युग आलं आणि द्वापार युगामध्ये तेच प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाले. त्या मोराच्या ऋणातून उतराई होण्याकरता माझ्या प्रभू रामचंद्रांनी, माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मोराचा पिसारा कुठे धारण केला? आपल्या डोक्यावर. आजही मोराचा पिसारा कुठे आहे? भगवान परमात्म्याच्या डोक्यावर. मग जगाचा बाप सुद्धा ज्यानं उपकार केले त्याला डोक्यावर घेतो, आपण का पायाखाली तुडवतो? म्हणून जीवनामध्ये ज्यानं उपकार केले त्याला कधी विसरायचं नाही. संत महात्मे तुकोबरे भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात, देवा मला हा दुःखरूपी संसार करायचा नाहीये. एक वेळ करी या दुःखा वेगळे, ऐकू द्या ऐकू. एक वेळ करी या दुःखा वेगळे, 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 दुरिताचे जाळे उगवणी, 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 दुरिताचे जाळे उगवणी. आठवीन पाय आम्हाला नवस, आठवीन पाय आम्हाला नवस, आठवीन पाय आम्हाला नवस, आठवीन पाय आम्हाला नवस. आठवीन पाय माझा नवस, आठवीन पाय माझा नवस, आठवीन पाय माझा नवस, आठवीन पाय माझा नवस, माझा नवस, माझा नवस. तुकोबरे भगवंताला प्रार्थना करतात, हे पांडुरंगा एक वेळ करी या दुःखा वेगळे, मला हा दुःखरूपी संसार करायचाच नाही. तुकोबरे म्हणतात मला अखंड रात्रंदिवस फक्त त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. तुकोबराय अगदी आपल्या मनाला सुद्धा प्रार्थना करतात, नको नको म्हणा गुंतो माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. तुकोबरे मनाला प्रार्थना करतात, हे म्हणा तू एकच कर, मला या संसाराच्या मायाजाळामध्ये गुंतू देऊ नको. का? मला हा दुःखरूपी संसार करायचाच नाही. तुकोबरे पुन्हा पुन्हा त्या मनाची विनंती करतायत. एक दिवस तुकोबरे आपल्या मनाकडे गेले आणि मनाला सांगितलं, मना माझं एक ऐक. म्हटले काय? मना एक करी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. एकच कर. म्हटले काय? म्हटले माझ्या बरोबर पंढरपूरला चल. मन म्हटलं ठीक आहे, पण तुकोबरायांनी सांगितलं मना एका अटीवर. म्हणे कुठली? तुकोबरायांनी सांगितलं देहूतून पंढरपूरला जाईपर्यंत मना तू माझं ऐकायचं, मी जे म्हणेल तू माझं ऐकायचं. आणि एकदा का पंढरपुरातून निघालो की म्हणा मग तू म्हणशील तसं. ठीक आहे म्हटले. आता तुकोबारे आणि मन दोघ जण पंढरपूरला निघाले. पहिलं तुकोबारे पुढे, मन मागे. तुकोबारे थांबले की मनानं थांबावं, तुकोबारायांनी भजन केलं की मनाने करावं, तुकोबारायांनी कीर्तन केलं की मनाने करावं. असं करत करत तुकोबारे पंढरपूरच्या रावळात जाऊन पोहोचले. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं मनाने सांगितलं, महाराज लक्षात आहे ना, देहू पासून पंढरपूर पर्यंत मी फक्त तुमचंच ऐकत आलोय. आणि एकदा का आता पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन झालं की तुकारामा तुम्हाला माझं ऐकायचंय. तुकोबारायांनी विचार केला की अरे देहू पासून पंढरपूर पर्यंत मनाने आपलं ऐकलं, आपण कीर्तन केलं,
मनाने केलं, आपण भजन केलं मनाने केलं. आणि एकदा का पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन झालं की मन म्हणेल तसं वागायचं. पुन्हा संसार, पुन्हा बायको, पुन्हा प्रपंच. तुकोबाराय त्या पंढरपूरच्या रावळामध्ये गेले आणि तुकोबारायांनी काय केलं माहितीये, आपलं धावणारं चंचल मन त्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं आणि हसले. तुकोबारायन मनाला म्हटले, आता कोठे धावे मन, 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 आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला जिन गेला, बघ गेला शिन गेला. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला जिन गेला, भाग गेला जिन गेला, भाग गेला जिन गेला, भाग गेला जिन गेला, गेला, गेला. तुकोबारायांनी आपलं धावणारं मन पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं. हसले. तुकोबारायन म्हटले, आता कोठे धावे मन, आता कोठे धावशील, तुमचे चरण देखलिया. देवाचे चरण दाखवल्यामुळे भाग गेला शेण गेला, अवघा झाला आनंद. एकदा का या मनाला देवाच्या चरणाचं दर्शन झालं ना का मग आपलं जे काही मन आहे ना ते आपलं मन आपल्याला भगवान परमात्म्याकडे जाऊच देत नाही. म्हणजे एखाद्या स्त्रीनं किती जरी ठरवलं बस झालं, आता नातवंड आले, मुलं आले, आता त्यांचा संसार त्यांचा प्रपंच ते बघणार, आता पुढच्या वर्षी चालले मी पंढरपूरला, असं कितीही त्या सासूबाईंनी ठरवलं, वारी जवळ आली की ते मन म्हणतं नको पंढरपूरला जाऊ, तुझे नातवंड कोण सांभाळीन, तू घरीच बस. असं आपलं मन आहे. ते आपल्याला भगवत चरणी जाऊ देत नाही, पण आपल्याला आपलं मन भगवंताच्या चरणी समर्पित करायचंय. म्हणून संत महात्मे म्हणतात, बहिणाबाई म्हणते, भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला प्रत्येकाला मन दिलं. कसं? मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. मन जहीर जहीरा त्याच न्याला रे संसारा, मन जहीर जहीरा त्याच न्याला रे संसारा, मन जहीर जहीरा त्याच न्याला रे संसारा, मन जहीर जहीरा त्याच न्याला रे संसारा. अरे इचू साप बरा त्याले उतारे म्हणतारा, अरे इचू साप बरा त्याले उतारे म्हणतारा, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, पुन्हा येत पिकावर, पुन्हा येत पिकावर. पूर्वीच्या काळी माणसाला सर्प किंवा विंचू जर चावला तर ते मंत्राने उतरवायचे. पण एकदा का माणसाच्या मनाला वेड लागलं, तुम्ही गडबड करू नका, आपल्याकडे वेळ आहे. बसून घ्या बरं ताई, बसून घ्या. संत महात्मे म्हणतात, एकदा का माणसाच्या मनाला वेड लागले त्याला कुठल्याही प्रकारचा तंत्र मंत्र औषध चालत नाही. त्याला उपाय एकच आहे, ते फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन. आपलं जे काही मन आहे, एकदा का माणसाच्या मनाला वेड लागलं का मनुष्य त्याच्यातून सावरणं शक्य नाही. तुम्हाला वेड लावायचे भगवान परमात्म्याच्या नावाचं लावा.
काही काही लोकांना कोणाला संसाराचं वेड लागतं, कोणाला राजकारणाचं वेड लागतं. संसारासाठी राजकारणाकरता अजिबात वेडी होऊ नका. एक उदाहरण सांगते तुम्हाला समजण्याकरता. एका पूर्वीच्या काळी एका गावात सप्ताह चालू होता. त्या सप्त्याच्या निमित्ताने कीर्तनकार महाराज गावामध्ये आले. पूर्वीच्या काळी कीर्तनकारांकडे गाड्या नव्हत्या, बसने प्रवास करायचे, रात्री कीर्तन संपलं मुक्काम करायचा आणि सकाळी परत जायचे. त्या महाराजांचं कीर्तन झालं. महाराजांची सोय एका वारकऱ्याच्या घरी करण्यात आली. ज्या वारकऱ्याच्या घरी महाराजांची सोय केली होती त्या महाराजांच्या रूममध्ये अगोदरच एक मुलगा बेडवर झोपलेला होता. त्या महाराजांनी त्या रूममध्ये प्रवेश केला आणि रूममध्ये प्रवेश केल्याबरोबरच त्या झोपलेल्या मुलाने असा झोपेतच महाराजांना नमस्कार केला. ते कीर्तनकार महाराज म्हटले, वारकऱ्याचा मुलगा किती संस्कारी आहे. झोपेतही महाराज आल्याची चाहूल लागली आणि झोपेतच त्यानं मला नमस्कार केला. रात्रीच्या वेळेला महाराज झोपले, पण असं म्हणतात दुसऱ्याच्या घरी माणसाला रात्री चांगली झोप लागत. अनुभव घेतला का नाही कधी? चांगली झोप लागत नाही. रात्रभर महाराज या कुशीवरून त्या कुशीवर, महाराज रात्रभर उठून बघायचे तर तो रात्रभर सारखा दोन्ही हात जोडून असा नमस्कार करायचा. महाराज मनातल्या मनात म्हणतायत वारकऱ्याचा मुलगा किती चांगला आहे, किती त्याला देवाचं वेड आहे का रात्रभर तो सारखा देवाला नमस्कार करतोय. सकाळी ते महाराज उठले, स्नान संध्या देवपूजा झाली, चहापाणी नाश्ता झाला आणि ते महाराज निघाले. निघाल्यानंतर महाराजांनी वारकऱ्याचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, दादा तुमच्या घरी राहून फार आनंद वाटला. म्हणे का? अहो वारकऱ्याचा मुलगा वारकरीच निघाला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. महाराज म्हटले, महाराज अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला. म्हणे का? तुम्ही म्हणता तुमच्या मुलाला किती देवाचं वेड आहे. म्हटले कशावरून? अहो रात्रभर तुमचा मुलगा सारखा देवाला नमस्कार करतोय. ते महाराज म्हटले, माझ्या मुलाला गावात मंदिर माहिती नाही, मंदिरात कुठला देव आहे ते माहिती नाही, त्याला कीर्तन भजन कळत नाही आणि तुम्ही म्हणता तुमच्या मुलाला किती देवाचं वेड आहे. ते कीर्तनकार महाराज म्हटले, महाराज मी माझ्या डोळ्यानं बघितलंय, तुमच्या मुलाला इतकं देवाचं वेड आहे का तो रात्रभर सारखा हात जोडून देवाला नमस्कार करतोय. तो वारकरी म्हटला, महाराज सांगणार नव्हतो पण आता सांगतो. म्हटले काय? खरं सांगू म्हणे, माझ्या मुलाला अजिबात देवाचं वेड नाही, त्याला देवधर्म आवडत नाही, पण कसं आहे ना, माझा मुलगा गावच्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला 2 वेळा उभा राहिला आणि 2 वेळा पडला. तेव्हापासून तो फक्त असाच करतोय. लक्ष ठेवा, मत द्या. तो त्याच्यामध्ये काय झाला? वेडा झाला. म्हणजे वेड व्हायचंय, संसारा करता नको, राजकारणा करता नको. तुकोबाराय म्हणतात, आम्ही सुद्धा वेडे झालो, वेडा 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 झालो. वेडियाच्या गावी गेलो, वेडियाच्या गावी गेलो, हो वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. वेडियाच्या गावी गेलो, वेडियाच्या गावी गेलो, हो वेडा झालो, वेडा झालो, वेडालो, वेडा झालो, झालो, झालो. तुकोबाराय म्हणतात, वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावी गेलो. आम्ही वेडे झालो आमच्या पांडुरंग परमात्म्याकरता, आमच्या देवाकरता, आणि आम्ही त्या वेड्याच्या गावाला गेलो. कारण का? देवही आपल्या भक्ताकरता वेडा होतोय. वेड व्हायचे भगवान परमात्म्याकरता व्हा, संसाराकरता प्रपंचाकरता अजिबात नको. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. या संसारूपी नगरीमध्ये तुम्ही किती जरी रममान होण्याचा प्रयत्न केला, या संसारूपी नगरीमध्ये तुमचा माझा कोणाचाही उद्धार होणार नाही. आपला उद्धार कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानेच तुमचा माझा प्रत्येकाचा उद्धार होणार आहे. हा सुंदर देह केवळ त्याचं भजन पूजन नामचिंतन करण्याकरता दिलाय. या देहानं आपल्याला त्याचं नामचिंतन करायचे. पाय दिले, पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. हात दिले, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. कानानं काय करा, कान भरून या, ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. कानानं तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं चिंतन ऐकायचंय.
कारण का तर संत महात्मे म्हणतात, काही काही लोक काय करतात माहितीये, भगवान परमात्म्याचं चिंतन ऐकायला आलं की कानामध्ये बोटं घालतात. म्हणजे काही काही लोकांची घरं मंदिराच्या जवळ असतात, मग पहाटे मंदिरामध्ये काकडा जर चालू झाला, सगळेच लोकांचं सांगत नाही, ते काही काही लोक म्हणतात यांना झोप लागत नाही, आले आमच्या झोपा मोडायला. लक्षात ठेवा, ते आपल्या झोप मोडत नाही. नशीब समजा मंदिरात न जाता तो काकडा तुमच्या कानावर पडतोय. कारण का कानावर भगवान परमात्म्याचा हरिपाठ भजन काकडा पडायला सुद्धा पुण्य असावं लागतं. पुण्य जर असेल तरच ते आपल्या कानावर पडतं, अन्यथा नाही. मग ते लोक काय करतात माहितीये, काकडा ऐकायला येतो, हरिपाठ ऐकायला येतो, भजन ऐकायला येतं, झोपमोड होते, मग ते लोक काय करतात माहितीये, असे पॅक कानामध्ये बोटं घालतात. भगवंत म्हणतो, अरे तुला माझं नामचिंतन ऐकायचं नाही ना, मग कानामध्ये बोटं घालायचे कष्ट तरी कशाला घेतो. मग भगवान परमात्मा काय करतो माहितीये, त्याच्या कानाचे पडदेच बंद करतो. त्याच्यामुळे काय होतं, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. कशामुळे, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. ज्यानं कधी कीर्तन ऐकलं नाही, कधी भजन ऐकलं नाही, परिणाम माणूस बहिरा झाला. एक शेवटचं उदाहरण सांगते. एकदा का माणूस बहिरा झाला, हा त्याला काय सांगतोय, तो त्याला काय सांगतोय, कुणाचंच कोणाला काही कळत नाही. एका गावात एक बहिरा मेंढपाळ राहत होता. मेंढ्या चारण्याकरता शेतावर गेला. दुपारी आरामाला एका झाडाखाली बसला. त्याच्या मेंढ्या दूर अशा अंतरावर निघून गेल्या. जरा वेळाने उठून इकडे तिकडे बघितलं, मेंढ्या काही दिसत नाही. कुणाला विचारावं अशी परिस्थिती नव्हती. बऱ्याच अंतरावर त्याला एक शेतकरी दिसला, म्हणून तो मेंढपाळ त्या शेतकऱ्याकडे गेला. आता ऐका, हा मेंढपाळ कसा होता, कानाने बहिरा होता. आणि ज्या शेतकऱ्याला आपल्या मेंढ्या विचारायला गेला, तो शेतकरी होता बहिरम सोसायटीचा अध्यक्ष. लक्षात आलं का, म्हणजे तोही बहिराच होता. आता हा बहिरा त्या बहिऱ्याच्या जवळ गेला आणि त्याला सांगितलं, का रे बाबा, माझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या का, असा हात करून विचारला. तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा विचारतो या शेतात लावलंय काय. तो शेतकरी म्हटला, या शेतात ना सगळे कांदे लावलेत. त्याला वाटलं हा सांगतो की तुझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या. आता हाताच्या संकेतानुसार बऱ्याच अशा अंतरावर गेला आणि त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या मिळाल्या. त्याला आनंद वाटला की अरे, त्या शेतकऱ्यानं आपल्या एवढ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्याच्या आपल्यावर फार उपकार झालेत. मग त्याच्या ऋणातून उतराई व्हायला पाहिजे म्हणून त्या मेंढपाळानं काय केलं, त्याच्या 25 मेंढ्यामध्ये एका मेंढीचा पाय मोडलेला होता आणि त्याला चरायला न्यायचं म्हटलं की त्याला असं बगलेत घालून न्यावं लागायचं. त्यानं विचार केला, ही जी काही मोडकी मेंढी आहे ही आपण त्याला बक्षीस म्हणून देऊ, जेणेकरून सांभाळायचा ताण जाईल आणि त्याच्या ऋणातही मुक्त होऊ. म्हणून त्यानं काय केलं, ती पाय मोडलेली मेंढी आपल्या बगलेमध्ये घातली. त्या शेतकऱ्याकडे आला आणि त्या शेतकऱ्याला म्हटला, शेतकरी दादा, अरे तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या, म्हणून तुला ही मोडकी मेंढी बक्षीस म्हणून घे. तो शेतकरी म्हणायचा, अरे बाबा, मी तुझ्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर मी तुझ्याचा मेंढ्याचा पाय मोडू कशाला. आणि हायाला काय सांगतो, तू माझ्या मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला ही मोडकी मेंढी बक्षीस म्हणून घे. 1 तास झाला, 2 तास झालं, दोघांचं भांडण काही मिटत नाही. भांडण मिटत नाही म्हणे, चला गावच्या पाटलाकडे. म्हणून दोनही बहिरे भांडण मिटवण्याकरता गावच्या पाटलाकडे गेले. आता ज्या गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले, तो गावचा पाटील होता बहिरम सोसायटीचा चेअरमन. लक्षात आलं का, म्हणजे तोही बहिराच होता. आता गंमत अशी, पाटलाची त्याच्या बायकोची भांडण होऊन पाटलाने बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं. पाटलाची बायको घराच्या बाहेर गेली आणि तेवढ्या ते 2 बहिरे घरात गेले. एक जण म्हटला, पाटील साहेब, अहो यानं माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मी याला ही मोडकी मेंढी बक्षीस देण्यासाठी आलो. दुसरा म्हटला, पाटील, अहो मी याच्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर मी याच्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. पाटील म्हटला, तुम्ही दोघांनी मला कितीही जरी सांगितलं पण मी काय माझ्या बायकोला घरात घेणार. दृष्टांत संपला. भगवान परमात्म्यानं कान दिलेत, कानामध्ये बोटं घालण्यापेक्षा त्याचं नामचिंतन ऐका. आणि जेणेकरून त्याचं नामचिंतन जर ऐकलं तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, इतका सुंदर असा नरदेह दिलाय तर तुकोबार आहे शेवटी या अभंगातून असं म्हणतात, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणयान विठोबाची. या जगामध्ये भगवान परमात्म्याकरता फक्त महत्वाचा आहे तो भाव. भावाशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही. तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराय म्हणतात, मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतोय, तुझी आन वाहीन गा देवराया,
तुझी आणवाई न गा देवाराया बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया. भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो भाव. आता भाव किती महत्वाचा, शेवटचा एक पॉइंट बघा. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचं सीतामातेचं स्वयंवर चालू होतं, स्वयंवर चालू असताना पहिला हार प्रभूंनी सीतामातेच्या गळ्यामध्ये घातला. प्रभूंनी सीतामातेच्या गळ्यात हार घातल्याबरोबर नंबर आला आता सीतामातेचा. सीतामातेचा नंबर आला. प्रभूंची उंची थोडी जास्त होती, सीतामातेची उंची कमी होती. सीतामाता जेव्हा हार घालण्याचा प्रयत्न करत होता, प्रभूंची उंची जास्त असल्यामुळे मातेचा हार काही प्रभूंच्या गळ्यापर्यंत जात नव्हता. आजूबाजूचे ऋषी मुनी सांगत होते, प्रभू थोडेसे वाका, थोडेसे वाका. प्रभू म्हटले नाही, जगामध्ये सगळीकडे वाकेल पण सासूरवाडीला वाकणार नाही. का म्हटले, एकदा सासूरवाडीला वाकलं की मग आयुष्यभर वाकावंच लागतं म्हटले. म्हणून प्रभूंचं एवढं लक्षात ठेवा. काय म्हटले, जगात सगळीकडे वाकेल पण सासूरवाडीला मात्र वाकणार नाही. आता बाकीचे ऋषी मुनी म्हणताय, प्रभू तुम्ही जर वाकले नाही, सीता माता तुम्हाला हार घालणार कशा, तुमचा स्वयंवर पूर्ण होणार कसं. प्रभू म्हटले नाही, मी वाकणारच नाही. वसिष्ठ मुनींनी लक्ष्मणाला संकेत केले, लक्ष्मणजी जा आणि प्रभूंचे पाय धर, प्रभूच्या पाया पड. लक्ष्मणजी पळत पळत गेले, प्रभूंच्या पाया पडले. प्रभूंच्या पाया पडल्याबरोबर प्रभू खाली वाकले. सांगितलं, लक्ष्मणा अरे लग्नात वेड्यासारखं काय करतो, कशाला पाय पडतो, उठ उठ म्हणायला खाली वाकले. आणि ही संधी साधून सीता मातेनं प्रभूंच्या गळ्यामध्ये हार घातला. स्वयंवर पूर्ण झालं. प्रभू रामचंद्र वाकले. बायकोच्या समोर की भावाच्या समोर, कुणाच्या, तुम्ही कुणाच्या समोर वागता, नका सांगू, कळालं, बायकोच्या. काय, प्रभू रामचंद्र वाकले भावाच्या. भाऊ म्हणजे त्यांचा सक्का भाऊ जरी असला तरी त्याच्या मनातला भाव बघितला म्हणून काही न लगे एक भावाची. कारण तो का म्हणे आण विठोबाची. आणि म्हणून शेवटी भगवान परमात्माच तुम्हाला मला या जगामध्ये काम येणार आहे. अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपत आलेली आहे. उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला माईबापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले, नंतर कितीही जरी रडलं फायदा होणार नाही. आज या परिवारातून ज्या ताई आज निघून गेल्यात, खरं तर त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, पण आपल्या परिवाराला पोरकं करून या त्या जगातून निघून गेल्या. जेव्हा आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, तेव्हा ते आपल्या घरी परत कधीच येऊ शकत नाही. कारण का, जेव्हा ते जातात तेव्हा ते कुठे गेलेले असतात, गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. एकदा का आपले माईबाप गेले, आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही, पण जिवंतपणी माईबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. आज त्या आई आपल्या मुलाला, आपली सासू आपली आई त्यांच्या अगोदर या जगातून निघून गेली. खरंच त्या ताईचं जाण्याचं वय होतं का हो. ईश्वरी सत्य समोर कुणाचं काही चालत नाही. त्या मुलाची आई आज या जगातून निघून गेली. जगात सगळं काही मिळेल पण आईचं प्रेम, आईची माया या जगात आपल्याला कोणी देऊ शकत नाही. एकदा का आपली आई गेली ना, सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते आई
त्याच घरीला सोडून या गेली आई मायले कराना आई 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 हाका आई हाका मारो मी कुणाला. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली, शेजाऱ्याच्या आईला दुसऱ्याच्या आईला प्रेमानं कितीही म्हणून आई म्हणून हाका मारल्या दुसऱ्याच्या आई, आपली आई या जगामध्ये कधी होऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे तोपर्यंतच आपल्याला माहेर असतं. ज्या दिवशी माहेरातून आपली आई निघून गेली त्या दिवशी मुलींना आपलं माहेर संपलं, आपली पिशवी रिकामी झाली. कारण का, जेव्हा तिची मुलगी तिच्या माहेरातून तिच्या सासरी जायला निघते तेव्हा तिची आई सगळ्या गावात पळत जाते, सगळ्या गावातला भाजीपाला गोळा करते. तिच्या घरी मिळत नाही का, मिळतो, पण आई म्हणते बाई आपल्या गावातला गावठी भाजीपाला एवढा तरी पिशवीत घेऊन जा. भाजीपाला तरी देते पण मुलीची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही. त्याला आईचं प्रेम असं म्हणतात. आईचं मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड, अतिशय प्रेमाचं. असं एकही घर नाही का त्या घरात आईचं मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं माहितीये, माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं आणि मुलीचं भांडण झालं ना, मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण का, आई जे शिकवते ते काय असतं माहितीये, आई शिकविते तुला राग येतो लेकी पराया माणसाशी बोलू नये काय की. आई म्हणते अगं तुझी मुलीची जात आहे ग, लग्न करून तुला परक्या घरी जायचंय, परक्या पुरुषाशी रस्त्यावर पटकन बोलू नये, बोललं तर लोक नावं ठेवतात आणि आत्ताच्या काळातली दुनिया चांगली राहिली नाही ग. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलींवर करत असते. मुलींवर संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात हे मायबापाला सुद्धा कळत नाही. अचानक आपल्या मुली लग्न करून पर घरी निघून जातात. मुली निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. मग ती आई आपल्या मुली गेल्यानंतर घरामध्ये भिंती सारवते आणि त्याच्यावर चिमणी पाखराचं चित्र काढते आणि शेजारणीला पटकन म्हणते माझ्या घरातल्या माझ्या सगळ्या चिमण्या उडून गेल्या ग. लेक जाते सासरला आई लाग करमेना सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा कस कोरड्यानं दिला पाणी येत खळा खळा. आपली मुलगी लग्न करून जायला निघाल्यानंतर त्या आईला रड असं सांगावं लागत नाही. त्या आईच्या डोळ्यातून खळकणं असं पाणी येतं. माईबाप म्हातारे होतात, मुली बिचाऱ्या लग्न करून पर घरी निघून गेलेल्या असतात, मुलं लक्ष देत नाही. माय बाप म्हातारे होतात. ती आई शेजारणीला म्हणते आमचं आता वय झालं, आम्हाला उठवत नाही बसवत नाही, आमची मुलं आमच्याकडे लक्ष देत नाही, आमच्या सगळ्या मुली लग्न करून आता पर घरी निघून गेल्यात, आम्ही कधी मरू हे आम्हाला सुद्धा माहिती नाही, पण एकदा शेवटचं मला माझ्या मुलीला डोळे भरून बघायचे. शेजारणीला म्हणते काही कर, जरा माझ्या मुलीला निरोप दे आणि तिला सांग का तुझ्या आईनं तुला भेटायला बोलवले. ती आई रडते आणि काय म्हणते माहितीये, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांग पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरागरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुकली गजाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड. इतके मायबाप आपल्यावर प्रेम करतात. सगळ्या जगाला विसरा पण मायबापाला कधी विसरू नका.
जाताना शेवटी 1-2 मिनिटं घेते. ज्या परिवारातून ही आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली ना, त्यांच्या आईच्या मूर्तीसारखी मूर्त या जगामध्ये भगवान परमात्म्याने परत कधीच घडवली नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना. अमृताहुनी गोड पाजला तू पाना. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना. अमृताहुनी गोड पाजला तू पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई. गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाई. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई. गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार